वरोरा शहरातील सेंट अनीस पब्लिक स्कूलमध्ये पालकांना शालेय पाठ्यपुस्तके शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने धडक कारवाई करत हा प्रकार बंद पाडला। पालकांकडून वारंवार तक्रारी येत असल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांनी थेट शाळेत धाव घेतली। 4 मार्च रोजी इयत्ता 8वी व 9वीचा निकाल जाहीर करताना शाळेने पालकांना बोलावून पुस्तक विक्रीचा घाट घातल्याची माहिती मिळताच जिल्हा संघटक मनीष जेठानी, माजी उपजिल्हा प्रमुख पंकज नाशिककर आणि माजी तालुका प्रमुख नंदलाल टेमोर्डे यांनी तात्काळ हस्तक्षेप करत पालकांना सक्तीच्या पुस्तक खरेदीतून दिलासा दिला। त्यानंतर त्यांनी वरोरा येथील गटशिक्षण अधिकारी शुभांगी पिसदूरकर यांच्याशी संपर्क साधून तातडीने तपासणीची मागणी केली। गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार शिक्षण विभागाच्या पथकाने शाळेत पाहणी केली असता वर्गातच पुस्तक विक्री सुरू असल्याचे आढळून आले। विद्यार्थ्यांकडून पुस्तक संचासाठी 1314 रुपये तर ID कार्ड, डायरी आणि रिपोर्ट कार्डसाठी वेगळी रक्कम आकारली जात असल्याचेही समोर आले। या विक्रीसाठी शाळेकडे कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मुख्याध्यापिकांकडून खुलासा मागवण्यात आला। चौकशी दरम्यान मुख्याध्यापिकांनी चूक कबूल करत पुढे शाळेतून कोणतीही पुस्तक विक्री केली जाणार नसल्याचे लेखी आश्वासन दिले। गटशिक्षण अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा सविस्तर अहवाल वरिष्ठांकडे पाठवून पुढील कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले। काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आपण गटशिक्षण अधिकारी यांना निवेदन दिलेलं होतं। त्या निवेदनावर कारवाई करण्यासाठी मागणी केलेली होती की प्रत्येक शाळा महाविद्यालय जे काही असतील ते त्या ठिकाणी खाजगी स्टॉल्स लावून शाळेच्या आत प्रिमायसेसमध्ये कुठल्याही प्रकारचं साहित्य विक्री केंद्र उभारू नये ही आमची मागणी होती। मात्र आज सकाळी काही पालकांचे फोन आले की दिलेल्या तारखेप्रमाणे काही दिवसांपूर्वी इथल्या मुख्याध्यापिका यांनी एक व्हॉट्सअप ग्रुपवर शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मेसेज दिलेलं होतं की या तारखेला आम्ही पाठ्यपुस्तकं उपलब्ध करून देणार आहे म्हणून। तर त्या संदर्भात मी फोनसुद्धा केलं होतं की हे चुकीचं आहे, याच प्रकारे कुठलंही काम होऊ नये असं गटशिक्षण अधिकाऱ्यांना यांना माहिती दिली होती। मात्र त्यांनी कुठल्याही प्रकारची त्या विषयावर आज सकाळी कारवाई केली नाही। 11 वाजता या ठिकाणी मी आलो आणि या ठिकाणी अक्षरशः बुक्स वगैरे विक्री सुरू होती। ते विक्री थांबवून गटशिक्षण अधिकारी यांना पाचारण करायला लावलं आणि त्या ठिकाणी कारवाई या संदर्भात आपण करायला लावली। जवळपास 200च्या वर या ठिकाणी पाठ्यपुस्तकाचे सेट या ठिकाणी उपलब्ध होते। त्यापूर्वी 8 वाजेपासून जे विक्री झालेली असेल ते वेगळे झाले। जे कारवाई झाली, कारवाईमध्ये इथल्या व्यवस्थापकांनी मुख्याध्यापक यांनी सांगितलेलं आहे की यापुढे आम्ही कुठल्याही प्रकारची पुस्तक विक्री करणार नाही। अर्थात त्यांनी हे मान्य केलेलं आहे की पुस्तक विक्री या ठिकाणी सुरू होती। तर प्रशासनाला हात जोडून विनंती आहे, ज्याप्रमाणे आम्हाला थांबवण्यासाठी ज्या उत्साहाने प्रशासनाने फोन केले त्याच उत्साहाने आता यांनी मान्य केल्याप्रमाणे याच्यावर कारवाई करावी, कायदेशीर कारवाई करावी। कारवाई न झाल्यास पुढील जे काही विषय राहतील त्यासाठी आम्ही मोकळे आहोत आणि आम्ही कायद्याने आम्ही